हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी प्रणाली पेडेकर. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही गेलो होतो गावी आणि संध्याकाळचे 7 वाजले होते. तर आम्ही गावावरून निघालो होतो. आता आम्ही आहोत घोटीमध्ये. तर खूप भूक लागल्यामुळे आम्ही एक चिप्स घेतले आणि आईस्क्रीम घेतली. तर घोटीमध्ये इतकी गर्दी होती की गाडी चालवायलासुद्धा जमत नव्हतं. सकाळी आणि दुपारी तर विचारूच नका. संध्याकाळची वेळ आहे तरीसुद्धा इतकी ट्रॅफिक आहे. तर हे आहे घोटीमधलं गणपती बाप्पाचं मंदिर. तर मी गाडीतूनच छान प्रकारे दर्शन घेतलं. तुम्ही ह्या मंदिरामध्ये गेलेत की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असंच आम्ही हळूहळू निघालो आणि मस्तपैकी म्हटलं आईस्क्रीम घेतली तर खाऊन बघूयात. चॉकलेट व्हॅनिला फ्लेवर होता आणि तो चांगला होता बऱ्यापैकी, मला आवडला. तर आता आम्ही पोहोचलो टोल नाक्याला फास्टॅगमधनं बॅलन्स कट झाला आणि आम्ही पुढे निघालो. तर आता होतो आम्ही कसाराघाटीमध्ये. एकही गाडी नव्हती. तर आम्हाला भूक लागल्यामुळे आम्ही पोहोचलो आमच्या आसनगावमधल्या फेमस आणि आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये. त्या हॉटेलचं नाव आहे फूडवे. आम्हाला कुठेही जायचं गरज पडत नाही, इतकं छान हॉटेल आहे आमच्या आसनगावमध्ये. तर आम्ही तिथे उतरलो. इतकं सुंदर आणि स्वच्छ हॉटेल आहे. तर आम्ही स्टार्टरमध्ये आमचा फेवरेट मसाला पापड मागितला. मसाला पापड खाताच लगेच आम्ही मागवलेली पावभाजीसुद्धा आली. पावभाजी खाल्ली आम्ही. इतकी सुंदर होती की खूप छान चमचमीत पावभाजी होती. आणि मम्मी आणि पप्पानी तोपर्यंत शेवभाजी आणि रोटी मागवलेली. तोपर्यंत मी मागवला कटिंग असा चहा. तर मस्तपैकी चहा पीत आम्ही खूप गप्पा मारल्या आणि आम्ही सगळ्यांनी सगळं जेवण संपवलं छानपैकी. मस्तपैकी सगळं जेवण संपवलं, तुम्ही बघू शकता. आणि पप्पा तोपर्यंत बिल पे करत होते. तर म्हटलं इतकं बिल पे केलं आहे तर बडीशॉप तर हवीच. त्यानंतर मी खाल्ली छान मस्त अशी 2 वेळा बडीशॉप आणि मग आम्ही निघालो बाहेर. तेवढ्यात पप्पांना आठवलं की गाडीसाठी किचन घ्यायचे. तर हॉटेलच्या बाहेर असं शॉप होतं सुंदर. तर आम्ही तिथे विचारलं गाडीचं किचन वगैरे आहेत का. तर खूप प्राईस सांगितले त्यांनी. तर आम्ही ते घेतलं नाही. तर आम्ही लगेच निघालो तिथनं. तर आम्ही घरी जायला निघालो तर एक प्रॉब्लेम झाला. आमच्या रस्त्यामध्ये गाडीचा टायर पंक्चर झाला. तर तो बदलला आणि आम्ही घरी निघालो. तर हाच आहे माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.